जय हिंद मित्रांनो, जरा कल्पना करा, एका बाजूला चीनचे परराष्ट्र मंत्री भारतात येतात आणि रेअर अर्थ, फर्टिलायझर, डायरेक्ट फ्लाइट्स अशा गिफ्ट देत नवी मैत्रीची भाषा बोलतात आणि त्याच वेळी अमेरिका अचानक ऍक्टिव्ह होतो आणि एक नवा प्लेयर मैदानात उतरवायची तयारी करतो। नाव आहे सर्जिओ गॉर। नाव लक्षात ठेवा, कारण पुढच्या काळात ह्याच व्यक्तीचा भारताच्या डिप्लोमसीमध्ये मोठा रोल असणार आहे। हे फक्त भारताचे अँबॅसिडर नसतील, तर साऊथ एशिया आणि सेंट्रल एशियाचेही स्पेशल इन्चार्ज राहणार आहेत। म्हणजे दिल्ली पासून ढाका, इस्लामाबाद पासून कझाकस्तान पर्यंतच्या प्रत्येक फाईल्सवर यांचाच इन्फ्लुएन्स दिसेल। आता मोठा प्रश्न असा आहे की हे पाऊल अमेरिकेची चाल आहे का, भारत चीनची वाढती जवळीक बॅलन्स करण्यासाठी, की खरंच अमेरिका भारताला स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा नियोजन करते? चला तर ही स्टोरी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। मित्रांनो, इंटरनॅशनल रिलेशनच्या जगात असं कधीच नसतं की एखादी घटना एकटी घडते। प्रत्येक वेळेस एक मूव्ह दुसऱ्याला ट्रिगर करत असतो। आता बघा, अलीकडे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारतात आले। त्यांनी भारताला एससीओ समिट साठी आमंत्रित केलं। बॉर्डर ट्रेड परत सुरू करण्यावर चर्चा झाली आणि काही गिफ्ट पण मिळाले, जसं की रेअर अर्थ एलिमेंटची सप्लाय जी अमेरिकेला बंद केली होती, फर्टिलायझर सप्लाय आणि इंडिया चायना डायरेक्ट फ्लाइट सुरू करण्यावर सहमती झाली। म्हणजेच सिग्नल क्लिअर होते, भारत चीन रिलेशनशिप एका नव्या दिशेला जात आहे। पण जसेच हे पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झाले, ताबडतोब अमेरिका ऍक्टिव्ह झाला। डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जिओ गॉर यांना भारताचा अँबॅसिडर म्हणून नॉमिनेट केलं आणि ट्विस्ट इथेच सुरू होतं। गॉर फक्त इंडिया अँबॅसिडर नसतील, तर स्पेशल इन्व्हाइट टू साऊथ अँड सेंट्रल एशिया पण असतील। म्हणजेच भारतासोबत पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि कझाकिस्तान, किर्गिस्तान सारख्या सेंट्रल एशिया देशावरही यांचा स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स असेल। आता मोठा प्रश्न इथेच आहे, अमेरिका हा कार्ड म्हणून खेळतोय का? कारण त्याला भीती आहे की भारत खूप चीनच्या बाजूला झुकू नये। लक्षात ठेवा, गेल्या काही वर्षात भारत अमेरिका रिलेशन अगदी स्मूथ नव्हते। अमेरिकेने भारताच्या रशियाकडून होणाऱ्या ऑइल इम्पोर्टवर अनेकदा ऑब्जेक्शन घेतला आणि भारताने सरळ उत्तर दिलं, तुम्हाला आमचं ऑइल नको असेल तर खरेदी करू नका। मग अशा परिस्थितीत जेव्हा चीन भारताला आर्थिक आणि स्ट्रॅटेजिक गिफ्ट देतोय, तेव्हा अमेरिकेला ही जाणीव झाली की भारताला आपल्याकडे ओढण्यासाठी मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि तिथूनच सर्जिओ गॉरची एंट्री झाली। फक्त 39 वर्षाचे असलेले गौर अमेरिकेच्या दृष्टीने खूप तरुण अँबॅसिडर आहेत, पण अनालिसिस मानतात की पुढच्या काही वर्षात एशियाच्या मोठ्या भागात अमेरिकेची पॉलिसी यांच्याच हातात असेल। थोडक्यात पिक्चर असं आहे, भारत चीन रिलेशन सुधारत आहे, पण नेपाळला यामुळे थोडं अनकम्फर्टेबल वाटत आहे आणि या दरम्यान अमेरिकेने आपलं सगळ्यात मोठं डिप्लोमॅटिक कार्ड टाकलं, तरुण अँबॅसिडर सर्जिओ गॉर। मित्रांनो, आता गप्पा मारूया थोडं पॉलिटिकलच्या अँगलने। भारत चीनची वाढती जवळीक अमेरिकेला खूप खटकत आहे। चीनने भारताला दिलेले गिफ्ट्स, रेअर अर्थ सप्लाय, फर्टिलायझर डील, डायरेक्ट फ्लाइट्स, बॉर्डर पास ओपन करण्याची तयारी, हे सगळं अशा वेळेस घडते जेव्हा जगभरात यूएस चायनामध्ये एक प्रकारे नवीन शीतयुद्ध सुरू आहे। अशा वेळी जर भारत चीनकडे झुकला तर इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी डळमळीत होईल, ज्यात भारत मुख्य पार्टनर आहे। म्हणूनच अमेरिका आपला तुरुपाचा पत्ता खेळते। सर्जिओ गॉर पण गॉर फक्त इंडिया अँबॅसिडर नाहीत, तर स्पेशल इन्व्हाय फॉर साऊथ अँड सेंट्रल एशिया पण आहेत। म्हणजे दिल्लीमध्ये खुर्ची, पण नजर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, कझाकिस्तानवर असणार आहे। अमेरिका भारताला फक्त मोठा पार्टनर न मानता संपूर्ण रिजनवर लक्ष ठेवण्याचं ठिकाण बनवू इच्छितो। पण इथूनच भारताच्या चिंता सुरू होतात, कारण भारताला नकोय की वॉशिंग्टन दिल्ली चर्चेत पाकिस्तान किंवा बांगलादेश आहे आपोआप जोडले जावेत। मित्रांनो, तुम्हाला सांगतो की 2023 मध्ये भारत चीन ट्रेड सुमारे 136 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला। बॉर्डरवर तणाव असला तरी बिझनेस मागे हटत नाही। त्याच वेळी भारत अमेरिका ट्रेडही 120 अब्ज डॉलरच्या आसपास आहे। चीन भारताला फर्टिलायझर, इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग सपोर्ट देतो। अमेरिका आयटी, सर्व्हिस आणि हायटेक मध्ये मोठा पार्टनर आहे। म्हणजे दोन्ही देश भारतासाठी प्रचंड महत्त्वाचे आहेत। भारत जर अमेरिकेकडे झुकला तर मॅन्युफॅक्चरिंग सप्लायवर चीनचा परिणाम होईल। भारत जर चीनकडून दुरावला तर हायटेक आणि डिफेन्स डीलवर अमेरिकेचा फटका बसेल। हाच बॅलन्स सांभाळायला अमेरिका गॉरला पाठवत आहे। भारताची पॉलिसी स्पष्ट आहे, मल्टी अलाइनमेंट, म्हणजे रशियाकडून तेल घेणं सुरूच, चीन सोबत ट्रेड सुरूच आणि अमेरिकेसोबत टेक डिफेन्स डील सुरूच। मित्रांनो, ह्या सगळ्या घटनेत नेपाळची रिएक्शन थोडी वेगळीच आहे। नेपाळ आधीच भारत चीन बॉर्डर ट्रेड अग्रीमेंटवर नाराज आहे। त्यांना वाटतं लिपुले काला पाणी त्यांचा भाग आहे आणि भारत चीन त्यांच्याशी डिस्कस न करता तिथून ट्रेड करत आहे। जर आता अमेरिका आपला इन्व्हाय भारत
प्लस साऊथ एशिया या दोन्हीला एकत्र बघणार असेल तर नेपाळ सारख्या देशांना वाटेल की अमेरिका ही भारताच्या बाजूने उभा आहे। सोशल मीडियावर तर चर्चा सुरू झाली आहे, अमेरिका भारत पाकिस्तानला एका क्लब मध्ये ठेवतोय का? कारण गौरचा चार्ज इस्लामाबाद पर्यंत आहे, त्यामुळे काही लोकांना वाटतंय भारताची बरोबरी पाकिस्तान सोबत होते, तर काही लोक म्हणतात की ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण अमेरिका जर संपूर्ण रिजन हाताळण्यासाठी एक इन्व्हाय भारतात पाठवतोय तर भारताचं महत्व नक्कीच वाढलंय। मित्रांनो, आता थोडे फायदे व तोटे काय असू शकतात यावर चर्चा करू। सगळ्यात पहिल्यांदा फायदे सांगायचं झालं तर 3-4 वर्षांनी अमेरिका भारतात अँबॅसेडर पाठवत आहे, म्हणजे सिरियसनेस वाढली आहे। गौर वयाने 39 वर्षाचे आहे, म्हणजे एनर्जेटिक आणि दीर्घकाळ पॉलिसी मेकिंग मध्ये ऍक्टिव्ह राहतील। डिफेन्स, टेक्नॉलॉजी आणि एनर्जी सेक्टरमध्ये नवे डील होण्याची जास्त शक्यता आहे। आणि तोट्यावर बोलायचं झालं तर डबल रोल म्हणजे इंडिया साऊथ एशिया भारतासाठी अस्वस्थ करणारा असेल। भारताला भीती आहे की अमेरिका भारत पाकिस्तानला एकाच बास्केटमध्ये बघेल। यावर एलन मस्कने गोरला स्नेक म्हटलंय, म्हणजे बॅक स्टेबिंग नेचरचा आरोप केला होता, त्यामुळे ट्रस्ट कमी होऊ शकतो। मित्रांनो, हे पाऊल अमेरिकेची डॅमेज कंट्रोल स्ट्रॅटेजी वाटतं। चीन भारताला गिफ्ट देतोय, नेपाळ नाराज आहे आणि अमेरिका घाबरतोय की भारत त्यांच्या पकडीतून सुटू नये। मित्रांनो, जर ही गोष्ट एकत्र करून बघितली तर चित्र अगदी स्पष्ट होतं। भारत चीनमध्ये अलीकडे थोडी नरमी दिसली आहे, बॉर्डर ट्रेड उघडत आहे, फर्टिलायझर आणि रेअर अर्थ सप्लायची डील झाले आहे आणि भारताला SCO समिटचं आमंत्रण मिळालं पण आहे। पण हीच जवळीक अमेरिकेसाठी डेंजर बेल ठरली आणि त्यातूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जिओ गौर यांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला। गौर फक्त भारताचे अँबॅसेडर नाही तर संपूर्ण साऊथ एशिया आणि सेंट्रल एशियाचे स्पेशल इन्व्हाय असतील, म्हणजे अमेरिका भारताला आपल्या रिजनल हब सारखं बनवू इच्छितो। पण भारताची चिंता हीच आहे, या निमित्ताने आपल्याला पाकिस्तान किंवा बांगलादेश सोबत एकाच रांगेत ठेवण्यात येऊ नये। ह्या सगळ्या घटनेत पुढे काय होऊ शकतं? जर गौर भारतावर फोकस ठेवतात तर डिफेन्स आणि टेक्नॉलॉजी डील मध्ये गती येऊ शकते, पण जर त्यांचा अजेंडा भारत पाकिस्तानला एका क्लब मध्ये ठेवण्याचा असेल तर भारत गौरची अपॉइंटमेंट स्वीकारणार नाही। थोडक्यात पुढील काही वर्षात भारत चीनची वाढती दोस्ती आणि भारत अमेरिकेची नवी चाल दोन्ही मिळून एशियाच्या पॉलिटिक्सला हलवून टाकणार आहे। तर मित्रांनो, ही होती स्टोरी भारत चीनच्या जवळीकची आणि त्याच वेळी अमेरिकेच्या नव्या डावांची। सर्जिओ गौर, आता खरा प्रश्न आहे, अमेरिका भारताला स्पेशल ट्रीटमेंट देतोय का की इंडिया पाकिस्तानला एका क्लब मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय? कमेंट्स मध्ये तुमची मते नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच डीप आणि मजेदार अनालिसिस पुढेही तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।